त्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकतंय आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे. ही आमची भावना आहे. कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही. अशा प्रकारचं राजकारण, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहित नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. जाणार नाही. मला दिलेलं आहे, पण मी जाणार नाही. हे साहित्य संमेलन नाही. मी परत सांगतो, जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे. आर्थिक व्यवहार झाला असावा याच्यामध्ये, या पुरस्कारामध्ये, कारण ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात. साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली, त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं, महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे. मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी, त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते. आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या 10 प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते. पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं, महादजी शिंदे असतील, अजून ही लोक मला येऊन सांगतायत. हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे साहित्य संमेलन नसून, मी परत सांगतो, आय रिपीट, आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे. तुम्ही मोदींनाही भरीस घातलाय, त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता. सर, 10 दिवस राहिले साहित्य संमेलनावर, कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका. मी असं म्हणतो, हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी आता काही संबंध नाही. साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगीळ यांच्या काळामध्ये, ते साहित्य संमेलन होतं. पंडित नेहरू हे साहित्यिक होते, लेखक होते. तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या. आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदनपासून सगळी, काय झालंय, हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता. सर, धनंजय मुंडे यांच्यावरून, यांच्या राजीनाम्याच्या साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येताय? बीडच्या संमेलनावर. एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं.